आता पाहूया टॉप 9 महत्त्वाच्या बातम्या। सिंधुदुर्गच्या सावंतवाडीमध्ये सुमारे 250 शस्त्र परवानाधारकांपैकी फक्त 13 जणांना शस्त्र जमा करण्याचे आदेश। यामध्ये मंत्री दीपक केसरकरांसह स्वातंत्र्य सैनिक वसंतराव केसरकर यांचाही समावेश। एलपीजी सिलेंडरच्या किमतीमध्ये कपात, व्यावसायिक सिलेंडर 31 रुपयांनी स्वस्त, सिलेंडरची किंमत आता 1717 रुपयांवर। राज्यामध्ये आजपासून वीज बिलामध्ये किमान 50 रुपयांची वाढ होणार। महावितरणच्या वीज दरामध्ये सरासरी 7.5% वाढ होणार। आजपासून नवीन दर लागू। विदर्भात पुढील 3 दिवस उष्णतेच्या लाटेचा इशारा, कमाल तापमान 42 अंश सेल्सिअसपेक्षा जास्त जाण्याची शक्यता, भारतीय हवामान खात्याचा अंदाज। राज्याच्या नोंदणी आणि मुद्रांक शुल्क विभागाकडून वार्षिक बाजार मूल्य दरामध्ये यंदा कोणत्याही प्रकारची वाढ नाही। मात्र पुण्याच्या कोरेगाव पार्क भागामध्ये सर्वाधिक दर असण्याची परंपरा कायम। शरद पवार उद्या वर्धा दौऱ्यावर, अमर काळेंचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी पवार उद्या वर्ध्यामध्ये, अनिल देशमुखांची माहिती। सोशल डेमोक्रेटिक पार्टी ऑफ इंडिया परभणी लोकसभा निवडणूक लढवणार। एचडीपीआयकडून परभणीमध्ये लोकसभा उमेदवाराची घोषणा। साताऱ्याच्या पाटणमध्ये झालेल्या मवियाच्या मेळाव्याच्या पोस्टरवरून विद्यमान खासदार श्रीनिवास पाटलांचा फोटो वगळला। श्रीनिवास पाटलांनीही मेळाव्याकडे पाठ फिरवल्यानं महाविकास आघाडीमधील बिघाडी सभाट्यावर। सोलापूरमध्ये वंदे भारतचा कोचिंग डेपो बांधण्याला रेल्वे बोर्डाची मंजुरी, 50 कोटी रुपये खर्च करून डेपो बांधला जाणार।